असा एक तरुण जो रोज सकाळी वर्तमानपत्र वाटायचा. असं कधी कोणालाही वाटलं नाही तो एक दिवस देशाचा राष्ट्रपती बनेल. त्याच्याकडे पैसे नव्हते, सोयी नव्हत्या, सुविधा नव्हत्या, पण त्याच्याकडे एक गोष्ट होती, मोठी स्वप्न पाहण्याची जिद्द. ही कथा आहे अब्दुल कलाम यांची. अब्दुल कलाम यांनी जगाला शिकवले, परिस्थिती नाही तर माणसाला जिद्द आणि चिकाटी घडवते. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण याच्यातली एखादी घटना तुमच्या विचारांमध्ये परिवर्तन आणू शकते. नमस्ते, मी मनीषा. स्वागत आहे तुमचं यशाची वाट या प्रेरणादायी कथांमध्ये. अब्दुल कलामांचा जन्म 15 ऑक्टोबर 1931 रोजी तामिळनाडू येथे रामेश्वरम येथे झाला. त्यांचे वडील बोट चालवायचे, आई साधी गृहिणी होती. परिस्थिती बेताचीच होती, पण त्यांनी त्यांची परिस्थिती त्यांच्या स्वप्नांच्या आड कधीही येऊ दिली नाही. ते अतिशय साधेपणाने राहत असत. त्यांना लहान मुलांशी संवाद साधायला आवडायचा. ते नेहमी म्हणायचे, भारताचं भविष्य तरुणांच्या हातात आहे. एकदा त्यांच्या विज्ञान शिक्षकांनी त्यांना पक्षी उडवण्याचं विज्ञान शिकवलं. त्यामुळे त्यांच्यामधील विमानाची आणि अवकाशाची स्वप्ने जागी झाली. एक शिक्षक माणसाला कसं घडवतो याचं उदाहरण आहे. शिक्षणादरम्यान त्यांना अनेक अडचणी आल्या. ते नेहमी म्हणायचे, स्वप्न ती नसतात जी झोपेत पडतात, स्वप्न ती असतात जी आपल्याला झोपू देत नाहीत. त्यांची घरची परिस्थिती बेताचीच होती. सकाळी वर्तमानपत्र वाटायचे, दिवसभर शाळा करायची आणि रात्री अभ्यास करायचा, असा त्यांचा दिनक्रम होता. शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी अवकाश क्षेत्रात काम चालू केले. त्यांच्या कामाचे योगदान म्हणजे त्यांना मिसाईल मॅन ऑफ इंडिया ही ओळख मिळाली. अब्दुल कलामांचं जीवन आपल्याला शिकवतं, मोठी स्वप्ने पहा, कठोर मेहनत करा, प्रामाणिक राहा आणि देशासाठी काहीतरी करायची भावना ठेवा. धन्यवाद. जय हिंद.